नमस्कार मंडळी. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठले, रेकीची आमची प्रार्थना केली. त्यानंतर अंघोळ करून तयार झाले, खाली आले, देवापुढे दिवा लावला. आज जागतिक महिला दिन, देवाला नमस्कार केला. सगळ्या आपल्या देवघरातल्या ज्या देव्या आहेत त्यांना नमस्कार केला. आमच्यामध्ये असंच बळ येऊ दे म्हणून त्यांच्याकडे प्रार्थना केली. नंतर ठरल्याप्रमाणे 11 वेळा हनुमान चालीसा म्हटली. आज सुट्टी असल्यामुळे काही गडबड नव्हती म्हणून आधी प्रसन्न मनाने देवाची पूजा केली, नैवेद्य दाखवून आरती केली. नंतर डिशवॉशरची सगळी भांडी लावली, चहा ठेवला, चिया सीड्स भिजवल्या होत्या, ते पाणी कोमट करून घेतलं. बाहेर येऊन निसर्गाचं दर्शन घेतलं. सूर्यनारायण उगवण्याच्या तयारीत होते. निसर्गाकडे सकाळी सकाळी बघितलं तर खूप छान वाटतं. सूर्यनारायण उगवल्यानंतर सूर्याला अर्घ्य दिलं. हे दृश्य खरंच खूप छान दिसत होतं. त्यानंतर घरात आले, शांतपणे चहा घेतला, घरातले सगळे पडदे उघडले, रोपांना पाणी घातलं. तुम्ही मला कमेंट केली होती की ही सगळी कामं तुम्ही कशी करतात? तर घरातली सगळी कामं आम्ही सगळेजणं मिळून करतो. मिस्टर पण मला मदत करतात, मुलंसुद्धा त्यांची त्यांची सगळी कामं करतात आणि कामं वेळच्या वेळी करण्याची सवय जर आपण लावून घेतली तर सगळं घर नीटनेटकं, छान, प्रसन्न, टापटीप दिसतं. घरातल्या बाईचा संपूर्ण घराला, घरातल्या वस्तूंना हात लागला की घर पण छान आनंदित होतं. आपल्या घरातल्या ज्या डेकोरेशनच्या वस्तू आहेत, जे फर्निचर आहे, ते जरी निर्जीव दिसत असलं तरी त्यामध्ये एक प्रकारची एनर्जी आहे. त्यावर आपण प्रेमाने हात फिरवला किंवा त्यावरची धूळ आपण प्रेमाने झटकली तर ती एनर्जी बदलते. आणि ह्या ज्या वस्तू आहेत त्यांची जागासुद्धा आपण 15 दिवसांनी किंवा महिन्यांनी थोडीशी बदलायला हवी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला खूप काम करावं लागतं आणि मला जास्त काम आहे असा सारखा विचार करण्यापेक्षा आपण देवाने आपल्याला जीवनाच्या या रंगमंचावर हा रोल किंवा हे पात्र आपल्याला साकारायला दिलेलं आहे, ते आनंदाने आपण साकारू असा जर आपण पॉझिटिव्ह विचार केला तर आपली सगळी मरगळ निघून जाईल. आपण आनंदी होऊ आणि काहीतरी करत राहिल्याने तब्येत पण आपली चांगली राहील आणि नकळतच आपल्याला खूप छान पॉझिटिव्ह वाटेल. असं आपण करू शकतो. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे आम्ही शार्लेटला गेलो. शार्लेट आमच्या घरापासून 2 तासावर आहे. तिकडे गेल्यानंतर आधी तिथल्या मंदिरामध्ये गेलो. तिथे पूजा सुरू होती, पूजा केली, तिथला प्रसाद घेतला आणि त्यानंतर आम्ही शार्लेटच्या डाउनटाऊनमध्ये फिरायला गेलो. इथलं डाउनटाऊन पण खूप छान आहे. तिथे फिरल्यानंतर साधारण 3 वाजता आम्ही तिथे एका थाई रेस्टॉरंटमध्ये गेलो. तिथे जेवणं केली आणि पुन्हा आम्ही डाउनटाऊनमध्ये अजून फिरलो. त्यानंतर तिथल्या एका मॉलमध्ये गेलो आणि मॉलमध्ये थोडंसं फिरून घरी परतलो. धन्यवाद.